नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला बी.कॉमला ॲडमिशन घ्यायचं असेल तर फी स्ट्रक्चर काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, फीस कशी भरायची आहे, ते सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर ते सर्व पाहण्यासाठी तुम्हाला गुगलवरती जायचं आहे, YCMU असं टाईप करायचं आहे. त्यानंतर YCMUची मेन वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर थोडाफार वेळ लागेल नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे. तर पूर्णपणे माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. ॲडमिशन प्रोसेससाठी फी स्ट्रक्चर काय असणार आहे वगैरे सर्व. तर मित्रांनो, ही मेन वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं सर्वप्रथम कॉर्नरला बघायचं आहे. इथं आपल्याला लिहिलेलं आहे क्लिक हिअर ॲडमिशन 2025 ते 26 प्रवेशासाठी इथे क्लिक करा. यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला दिसतं आहे की माहिती पुस्तिका शैक्षणिक सूत्र जुलै 2025 ते क्लिक करा. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं ज्या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्याची पूर्ण डिटेल दिलेली आहे. जसे की MA मराठी असेल, MA हिंदी, MA इंग्लिश, MA उर्दू, MA हिस्ट्री, MA इकॉनॉमी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सर्व कोर्स इथं आपल्याला अवेलेबल दिसतील. तर मित्रांनो, या कोर्सपैकी तुम्हाला ज्या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता ज्या विद्यार्थ्याला BAला ॲडमिशन घ्यायचं असेल तो विद्यार्थी G01 बॅचलर ऑफ आर्ट्स यावरती क्लिक करेल. ज्या विद्यार्थ्याला B.Com सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे, थर्ड इयर फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे, ते विद्यार्थी G02 यावरती क्लिक करेल. तर आता आपण एक B.Comचं पाहूया कसं आपल्याला फी स्ट्रक्चर वगैरे कसं दिलेलं आहे ते. तर हे आपण ओपन झालेलं आहे पुस्तक आपला. त्यावरती क्लिक केल्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आपण पाहू शकता. यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अभ्यासक्रम दिसतील. B.Com सेकंड इयरचे, हे सेकंड इयरचे तुम्हाला ॲडमिशन मिळतील तृतीय विषय, आणि हे थर्ड इयरचे. तर आपल्याला हे सेकंड इयरमध्ये एवढे कोर्स असणार आहेत, एवढे सब्जेक्ट असणार आहेत. कॉम 208 हिशोबशास्त्र, व्यावसायिक अर्थशास्त्र, व्यावसायिक कायदे, व्यवस्थापनशास्त्र, व्यवसाय संघटन व प्रशासन, व्यवस्थापकीय अर्थशास्त्र, व्यवसाय अध्यापन, आणि ऑडिट कोर्स असणार आहे तुम्हाला एक पर्यावरण अभ्यास. म्हणजे तुम्हाला B.Com सेकंड इयरमध्ये टोटल 7 सब्जेक्ट असणार आहेत. त्यापैकी एक ऑडिट सब्जेक्ट असणार आहे पर्यावरण इन्व्हायरमेंट स्टडी. त्याचे मार्क तुम्हाला गृहीत धरले जाणार नाहीत. त्यामध्ये तुम्हाला फक्त पासिंगपुरते मार्क्स मिळवायचे आहेत. बाकी 6 मार्कावरच तुमचं ऑडिट लागणार आहे. मार्क तुमचे पर्सेंटेज तुम्हाला भेटणार आहेत. तर त्यानंतर तुम्हाला थर्ड इयरला आहेत टोटल 6 सब्जेक्ट. हिशोबशास्त्र आहे, इंडिया इकॉनॉमी एन्व्हायरमेंट आहे, ऑडिट कॉस्टिंग, ऑडिटिंग, टॅक्सेशन, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे. त्यानंतर बँकिंग फायनान्स 1, बँकिंग फायनान्स 2 आहे. त्यानंतर 2 ऑप्शनल सब्जेक्ट असणार आहेत तुम्हाला. त्यापैकी एक चूज करायचं आहे, किंवा एकतर बँकिंग फायनान्स 1 घ्यायचं आहे, नाहीतर मार्केटिंग फायनान्स 2 विपणन व्यवस्थापन. त्या दोन्हीपैकी तुम्हाला एक सब्जेक्ट चूज करायचा आहे. त्यानंतर तुम्ही जर इथं हे ॲडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही हे पूर्णपणे पुस्तक तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. हे पुस्तक वाचल्यामुळे तुम्हाला ॲडमिशन घेण्यास मदत होईल. तुम्हाला सब्जेक्ट कळतील तुमचे काय सब्जेक्ट असणार आहेत ते. आता इथं आपण जर B.Com सेकंड इयरचा विचार केला तर B.Com सेकंड इयरमध्ये तुम्हाला अकाउंटिंगमध्ये कोणते कोणते घटक आहेत ते पूर्णपणे इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे, आपण वाचू शकतो मित्रांनो. आता इथं आपण बघा, कॉम 208 हिशोबशास्त्र भाग 1. तर घटक 1मध्ये तुम्हाला असणार आहे बँक जुळवणी पत्रक, घटक 2मध्ये विपणन हुंडीचे व्यवहार, घटक 3 घसाऱ्यावर आधारित आहे. हे पूर्णपणे पुस्तक दुसऱ्यामध्ये भागीदार लेख, भागीदारचे अंतिम लेखपत्र, भागीदाराचे प्रवेश लेख, निवृत्ती, विसर्जन, व्यवसाय, हे पूर्ण सब्जेक्ट वाईज तुम्हाला दिलेलं आहे पूर्णपणे. जर व्यवसाय अर्थशास्त्र घेतला तर त्याची मागणी म्हणजे काय, मागणीची लवचिकता पूर्णपणे दिलेलं आहे, ते आपण वाचून घेऊ शकता. व्यावसायिक कायद्याचा अभ्यासक्रम दिलेला आहे, पूर्ण डिटेलमध्ये दिलेला आहे. त्यानंतर खालील आपल्याला फी स्ट्रक्चर देखील दिलेलं आहे, तर आपण पाहू शकता. आपल्याला फीज देखील दिलेली आहे, आपण पाहू शकता व्यवस्थितपणे. जर तुम्हाला B.Com सेकंड इयरमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 3,978 रुपये फीस असणार आहे. एवढी फी भरल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन मिळून जाईल. त्यानंतर जे विद्यार्थ्याला डायरेक्ट फर्स्ट इयरला न बसता डायरेक्ट जर सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी फी असणार आहे 5,588 रुपये. आता नंतर आपल्याला इथं B.Com थर्ड इयरचं पाहायला मिळेल. B.Com थर्ड इयरमध्ये पण तसंच आहे. अकाउंटिंगमध्ये कोणते सब्जेक्ट असणार आहेत त्याचे घटक वाईज पूर्ण डिटेल दिलेले आहे तुम्हाला. गुंतवणूक लेख, भाडे खरेदी पद्धत, हप्तेबंद खरेदी पद्धत, हे पूर्णपणे तुम्हाला पाहायचं आहे. त्यानंतर खालीलप्रमाणे इथं आपल्याला मला फी स्ट्रक्चर दिलेलं आहे. B.Comमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल B.Com थर्ड इयरमध्ये तर 4,458 रुपये तुम्हाला फी असणार आहे. जे विद्यार्थी फेल होतात या एक्झाममध्ये, मे जूनमध्ये जे मेन एक्झाम असते
त्यामध्ये फेल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी इथं प्रत्येक पेपरचे किती फीस असणार आहे ते देखील इथं कॉर्नर दिलेलं आहे. इथं प्रमाणपत्र इथे 180 ते 200 रुपयेमध्ये फी भरून तुम्ही परत एक्झाम देऊ शकता डिसेंबरमध्ये. सोपे सब्जेक्ट आहेत. इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. जर अमरावतीमधून असाल, तुम्हाला जर स्टडी सेंटर कोणतं आहे, कुठे आहे, ही जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, कोणतं कॉलेजमध्ये YCMचे स्टडी सेंटर आहे, तर या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. औरंगाबादचा दिलेला आहे, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड या ठिकाणी अभ्यासक्रमांचे नंबर देखील आपल्याला इथे दिलेले आहेत. तर पूर्णपणे ही माहिती पुस्तक वाचून घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतरच तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि 2024पासून सायबर सिक्युरिटी हा कोर्स अनिवार्य करण्यात आलेला आहे. तर ह्या कोर्स देखील आपल्याला 500 रुपये फीस भरून घ्यायचं आहे. त्याची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे तुम्हाला. त्याबद्दल कॉलेजमध्ये इन्क्वायरी करायचं आहे, हा कोर्स कंपल्सरी आहे का. कंपल्सरी असेल तर त्याचं तुम्हाला ॲडमिशन घेऊन घ्यायचं आहे. तर मित्रांनो, YCM स्टुडंट्स ॲप तुम्ही मोबाईलवरून डाउनलोड करू शकता आणि तुमचा पेरेंट नंबर आणि जन्मतारीख टाकून तुम्ही तो ॲप चालू करू शकता. त्यावरती तुम्हाला तुमचा फोटो, तुम्हाला तुमचं टाईम टेबल एक्झामचं पूर्णपणे त्याच्यात दिसून येईल. तर अशा आहे की मित्रांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ॲडमिशन कसं घ्यायचं, फीस कशी असते हे सर्व समजलं असेल. तर परत एकदा सांगतो, तर तुम्हाला जर MAला ॲडमिशन घ्यायचं असेल तर इथं पूर्ण कोर्स दिलेले आहेत. तुम्हाला ज्या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यावरती तुम्हाला इथं क्लिक हिअर यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे वाचून घ्यायचं आहे. त्यानंतरच ॲडमिशन घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला फीस कळणार आहेत, सब्जेक्ट कोणते असणार आहेत ते कळणार आहेत, ऑप्शनल सब्जेक्ट किती असणार आहेत ते समजणार आहे. तर नक्कीच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे इन्फॉर्मेशन ॲडमिशनबद्दल समजणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद.